इमॅजिन करा, सगळं अगदी नॉर्मल चालू असलेला एक दिवस. यूकेमध्ये राहणारी 52 वर्षांची महिला मंजीत सांघा. शनिवारी ती तिच्या पेट डॉगसोबत खेळत होती, हसत होती, मस्ती करत होती, अगदी नेहमीसारखंच. पण त्या दिवशी एक छोटीशी गोष्ट घडली. तिच्या हातावर एक लहानशी जखम किंवा स्क्रॅच होती. डॉगने प्रेमाने त्या जखमेवर चाटलं. सामान्यपणे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. काही होत नाही, आपलंच कुत्रं आहे. पण इथेच एका धोकादायक इन्फेक्शनची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी ती कामावरून घरी आली. तिला थोडं अस्वस्थ वाटत होतं, थकवा, अशक्तपणा. पण कुणालाही कल्पना नव्हती की शरीरात आत काय चालू आहे. रात्री सिच्युएशन अचानक बदलली. ती बेशुद्ध पडली. तिचे हातपाय थंड पडले होते, ओठ जांभळे झाले होते, श्वास घेणं कठीण होत होतं. घरच्यांनी तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सनी सांगितलं, तिला सेप्सिस झालाय. सेप्सिस म्हणजे काय? जेव्हा शरीरात इन्फेक्शन येतो आणि इम्युन सिस्टम त्याच्याशी लढताना संपूर्ण शरीरात डेंजरस रिॲक्शन सुरू करतो. ब्लड प्रेशर कमी होतो, ऑर्गन्स डॅमेज होऊ लागतात. ही अवस्था सिव्हिअर झाली की त्याला म्हणतात सेप्टिक शॉक. सिच्युएशन खूपच गंभीर झाली. आयसीयूमध्ये असताना तिला अनेक वेळा कार्डियाक अरेस्ट आले. डॉक्टर्स तिचा जीव वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते, पण इन्फेक्शन खूप वेगाने पसरत होता. ब्लड सर्क्युलेशन हातपायांपर्यंत नीट पोहोचत नव्हतं. आणि शेवटी डॉक्टर्सकडे कठीण निर्णय घ्यावा लागला. तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापावे लागले. एक छोटासा स्क्रॅच आणि डॉगने चाटलेली जखम, इतकं मोठं नुकसान. डॉक्टर्सच्या मते डॉग्सच्या सलायवामध्ये एक बॅक्टेरिया असतो, कॅप्नोसाइटोफॅगस कॅनिमॉर्सिस. हा बॅक्टेरिया डॉग्ससाठी हार्मलेस असतो, पण काही वेळा तो ह्यूमन बॉडीमध्ये गेला तर सिव्हिअर इन्फेक्शन आणि सेप्सिस करू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. हे खूप रेअर आहे. प्रत्येक डॉग लीकमुळे असं होत नाही. पण रिस्क जास्त असतो डायबिटीस असलेल्या लोकांना, वीक इम्युनिटी, अल्कोहोल अब्यूज, लिव्हर डिसीज आणि एल्डरली पेशंट्स. म्हणून नर्सिंग स्टुडंट्ससाठी एक इम्पॉर्टंट मेसेज: सेप्सिस हा मेडिकल एमर्जन्सी आहे. अर्ली सिम्पटम्स ओळखले तर पेशंटचा जीव वाचू शकतो. सायन्स लक्षात ठेवा: फीवर किंवा खूप कमी टेम्परेचर, फास्ट हार्ट रेट, लो ब्लड प्रेशर, रॅपिड ब्रीथिंग, कन्फ्युजन आणि एक्स्ट्रीम वीकनेस. म्हणून एक सिंपल ॲडवाईस: जर शरीरावर जखम असेल आणि ॲनिमलने ती चाटली असेल तर जखम लगेच साबण आणि पाण्याने धुवा, डिसइन्फेक्ट करा आणि सिम्पटम्स दिसले तर डॉक्टरला भेटा. कारण कधीकधी एक छोटी गोष्ट मोठ्या एमर्जन्सीमध्ये बदलू शकते.